मुंबई महापालिकेमध्ये तब्बल 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर बसलेला आहे। महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधात कुणाचाही अर्ज न आल्याने पीठासन अधिकारी भूषण गगरानी यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आहे। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। सभागृहात महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होण्याआधी दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। सभागृह ठाकरे आणि देवाभाऊंच्या घोषणांनी अक्षरशः दणाणून गेलं होतं। यावेळेला महायुतीचे सर्व नगरसेवक भगव्या ड्रेस कोडमध्ये सभागृहात आले होते, त्यामुळे संपूर्ण सभागृह भगव्या कलरमध्ये रंगून गेल्यासारखं दिसत होतं। दरम्यान सभागृहात येण्याआधी सभागृहाच्या नगरसेवकांनी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर बसमधून दोन्ही पक्षांचे नगरसेवक हे मुंबई महापालिकेत पोहोचले। मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीचे आमचे सदस्य विराजमान झाले आहेत। महापौरपदी सौ रितू तावडे आणि उपमहापौरपदी श्री संजय घाडी असे दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झाले आहेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे। मुंबईकरांना मनापासून धन्यवाद देतो। मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आणि खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून महायुतीचे महापौरपदी महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो। दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला, मुंबई शहराला दिलेले आहेत।